जिल्ह्यातील अळणगाव येथील माया मच्छिंद्रनाथ महाराज संस्थान येथे नवनाथ उत्सव सप्ताह सुरू आहे। मोठी यात्रा या निमित्ताने येथे भरली असून भाविकांची लक्षणीय गर्दी उसळली आहे। श्री माया मच्छिंद्रनाथ संस्थान अळणगाव येथे नवनाथ उत्सव सप्ताहाचे आयोजन सुरू आहे। या सप्ताहाच्या निमित्ताने मोठी जत्रा येथे भरली असून भागवत सप्ताह, तीर्थस्थापना, नाथांची महाआरती, श्री मच्छिंद्रनाथ गोरखनाथ यांचा पालखी सोहळा, अन्नदान शिबिर असे विभिन्न धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाच्या शृंखलेत हा उत्सव साजरा होत आहे। भाविकांच्या लक्षणीय गर्दीत हा उत्सव संपन्न होत आहे। संस्थान माया मच्छिंद्रनाथ गोरखनाथ संस्थान अळणगाव आनंदनगरी आणि इथली जे व्यवस्था आहे ही व्यवस्थापक आमचे श्री अध्यक्ष साहेब रामेश्वर संके हे इथे पाहत आहेत। तर हे संस्थान सतयुगातलं असून या संस्थांमध्ये गुरु मच्छिंद्र आणि गोरखनाथ दोन्ही गुरुची विराजमानता असणार आहे। आणि या महाराष्ट्राच्या अंदर किंवा भारताच्या अंदर गुरु शिष्य असं स्थान कुठेच अजून देत आलेलं नाही आहे। तरी या इथे जो हा महिमा आहे, हा महिमा असा आहे की इथे नवसिद्ध नावाची कुंड आहे। या कुंडात जर स्नान केल्याने देवीसारखे रोग, असाध्य जे रोग आहे, देवी ताप हृदयात जे पूर्वी रोग येत होते ते रोग येत नाही। आणि याच प्रकारे इथे गुरु शिष्य मैत्रीनाथ असल्यामुळे बरेचशा लोकांचे रोग निवारण होते। आणि ही संस्थान नाथ संप्रदायातलं असून सतयुगातला आहे। आणि या संस्थांची महिमा अशी आहे की जोही भक्त या आशेने येत असेल त्याचं दुःख दूर नक्कीच होतो। आणि दरवर्षी प्रमाणे चाललेला हा यात्रा, आणि ही यात्रा पूर्वी काळात 6 महिन्याची राहायची म्हणजे असल्यामुळे दरवर्षी लोक दरवेळेनं आता कालांतराने ही यात्रा 10 दिवसावर आली आहे, 9 ते 10 दिवसावर। महानगरात भूमाफियांचे मोठे रॅकेट सक्रिय असल्याचा गौप्यस्फोट करीत पोलीस आयुक्तांनी चालवलेल्या कारवाईत शनिवारी नगरसेवक दिनेश बुब यांना अटक करण्यात आली। दिनेश बुब यांनी जमीन विक्री प्रकरणी 1 लाखाचे टोकन घेतले असल्याची कबुली पोलिसांना दिली आहे। अधिक तपास सुरू असून या तपासात आणखी बडे मासे गळाला लागण्याचा दावा पोलिसांचा आहे। बनावट कागदपत्र तयार करून स्थावर मालमत्तेची विल्हेवाट लावणाऱ्या टोळीतील आणखी एका सदस्याला शनिवारी आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली। या अटकेमुळे भूमाफियाच्या टोळीतील सदस्यांची संख्या आता एकूण 6 झाली आहे। पोलीस सूत्रानुसार नगरसेवक दिनेश बुब असे या 6व्या आरोपीचे नाव असून दिनेश बुब यांना शनिवारी पोलिसांनी भूमाफियाच्या टोळीचे सदस्य ठरवून कोर्टात हजर केले। कोर्टाने दिनेश बुब यांना 6 मे पर्यंत म्हणजे 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावलेली आहे। या प्रकरणात यापूर्वी राधेश्याम बद्रीनाथ राठी, शेख बशीर शेख अब्दुल्ला, संजय चिरकुटराव नेवारे आणि तबस्सुम अब्दुल समद व सुनील यस मालानी या 5 आरोपींना अटक करण्यात आली होती। दिनेश बुब यांच्या अटकेने या आरोपींची संख्या 6 झाली असून दिनेश बुब यांनी 1 लाख रुपयांचे टोकन स्वीकारले होते अशी कबुलीही पोलिसांना दिलेली आहे। आणखी होणाऱ्या पुढील तपासात आणखी मोठे मासे गळाला लागतील असा दावा पोलीस आयुक्त अजित पाटील यांनी केलाय। आरोपी राधेश्याम बद्रीनाथजी राठी राहणार पन्नाला नगर अमरावती यांनी शेख बशीर शेख अब्दुल राहणार रहमतनगर संजय चिरकुटराव नेवारे राहणार खोलवाटपुरा मोर्शी यांच्यासोबत संगनमत करून फिर्यादी यांच्या पत्नीचा मालकीचा मौजे तारखेडा येथील शेत सर्वे नंबर 20 मधील प्लॉट क्रमांक 12 एकूण क्षेत्रफळ 3480 असलेला प्लॉट दिनांक 18/4/12 रोजी खोटे व बनावटी खरेदीपत्र तयार केले। त्या खरेदीपत्रावर खरेदी लिहून देणार म्हणून फिर्यादी यांची पत्नी पद्मा किशोर गट्टाणी हे नाव दर्शवून त्याच्या जागेवर आरोपी तबस्सुम अब्दुल समद राहणार मोबिनपुरा नवी वस्ती वडनेरा या महिला खोट्या ओळखपत्रासह उभे केले। दस्तऐवजावर खोटी सही करून खोटे खरेदीपत्र दिनांक 7/5/12 रोजी सहदुय्यम निबंधक कार्यालय अमरावती येथे नोंदणीसाठी प्रस्तुत केले।
खरेदी खत दस्त क्रमांक 1622 नुसार नोंदवून घेण्यात आला. अशा खोट्या खरेदी खताच्या आधारे तलाट्यासोबत संगनमत करून फिर्यादीस पूर्व सूचना न देता अभिलेखामध्ये आपले नाव नोंदवून घेतले. आरोपी राधेश्याम बद्रीनाथ राठी यांनी 19/7/12 रोजी पुन्हा सदर प्लॉट साक्षीदार सुनील अस्मालानी राहणार पन्नालाल नगर अमरावती व सचिन संजय सैनी राहणार प्रभात चौक अमरावती यांच्यासोबत संगनमत करून खोटे खरेदीपत्र तयार केले व मोहम्मद जमील अब्दुल सलाम राहणार उमरी इबतपुरा तालुका दर्यापूर जिल्हा अमरावती यांना विक्री केली. त्याचे दिनांक 19/12 रोजी सहदुय्यम निबंधक कार्यालय अमरावती येथे रजिस्टर खरेदी पत्र दरखास्त नंबर 38/10/2012 खरेदी पत्र नोंदवून घेतले. अशा खोट्या खरेदी पत्राच्या आधारे पुन्हा तलाठी यांच्यासोबत संगनमत करून अभिलेखामध्ये नोंद करून घेतली. या गुन्ह्यामध्ये आरोपी 1 राधेश्याम बद्रीनाथ राठी राहणार पन्नालाल नगर अमरावती, 2 तबस्सुम अब्दुल समद राहणार मोबिनपुरा नवी वस्ती बडनेरा, 3 शेख बशीर शेख अब्दुल राहणार रहमत नगर, 4 संजय चिरकुटराव नेवारे राहणार खोलवाटपुरा मोर्शी यांना दिनांक 30/4/13 रोजी आर्थिक गुन्हे शाखा येथे चौकशी कामे बोलावण्यात आली आणि चौकशीअंती त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्या गुन्ह्याचा तपास कामी विशेष न्यायालयाकडून 4/5/13 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड घेण्यात आलेला आहे. या काळामध्ये तपास कामी या आरोपीचा सुद्धा विशेष न्यायालयाकडून PCR 5/5/13 पर्यंत घेण्यात आले आहे. गुन्ह्यातील सुनील शंकरलाल मालानी या आरोपीने मोहम्मद जमील याचे कडून खरेदी दरम्यान 1 लाख रुपये टोकन दिनेश ग्रुप यांना दिल्याचं स्पष्ट झालेलं आहे. त्याचप्रमाणे गुन्ह्यातील आरोपी राधेश्याम राठी सुनील शंकरलाल मालानी यांचे इन कॅमेरा स्टेटमेंटमध्ये दिनेश ग्रुप यांचा सहभागाबद्दल गुन्ह्यातील सहभागाबद्दल स्पष्ट झाले आहे. दिनेश भूप तसेच यातील दुसरे आणखी आरोपी जयकुमार नारायणदास मंत्री यांना देखील अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात याचप्रमाणे आणखी गुन्हेगार असण्याचा शक्यता आहे. त्यांचाही पर्दाफाश लवकरच करण्यात येईल. एक नजर बातमीपत्रातील अन्य महत्त्वाच्या घडामोडींवर. बातमीपत्रात बघूया आज आपल्या व्यंगचित्रकारांनी त्यांच्या व्यंगात्मक कुंचल्यातून कुठल्या स्थितीवर लक्ष वेधलंय. आमच्या फेसबुक मित्रांनी फेसबुकवर काही हालचाली केल्या आहेत त्या टिपूया फेसबुक दर्पणमध्ये. काय आहे हवामानाचा अंदाज, किती होते दिवसभराचे तापमान, काय राहील उद्याचे तापमान, नजर टाकूया हवामानाच्या अंदाजावर. हवामानाच्या अंदाजाची सुरुवात शनिवारपासून. शनिवारी महानगराचं कमाल तापमान 43 डिग्री सेल्सिअस तर किमान तापमान 31 डिग्री सेल्सिअस नोंदवण्यात आलं. तर रविवारी शहराचं कमाल तापमान 43 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 33 अंश सेल्सिअस राहील असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बातमीपत्रात बघूया आजचे काही मजेदार अन हास्यजनक चलचित्रे.
thank you. Could you all please put down your pens and bring your papers to the front of the room? Well done. Thank you. Oh, I'm sorry, you're too late. Gave you plenty of warnings about time. You failed. Sorry. Excuse me, do you know who I am? I had absolutely no idea. Good. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. भूमाफिया प्रकरणी दिनेश बुब अटकेत. अटक आरोपींची संख्या 6 वर पोहोचली. आणखी बडे मासे गळाला लागण्याचा पोलिसांचा दावा. रखरखत्या उन्हाच्या दाहकतेने फुटतोय पाझर. तापमान कमालीचे वाढल्याने शहरवासी हतबल. गारवा मिळावा म्हणून फळे, शीतपेय सहित फ्रीज, कूलर, पंखे यांची होते खरेदी. रहिमापूर पोलिसांकडून माहिती मागण्यास गेलेल्या युवकाला अमानुष मारहाण. 3 अधिकाऱ्यांची झाली तडकाफडकी बदली. अखेर निपेटली शिक्षकांची पदभरती प्रक्रिया. सायन्स कोरवर झाल्या शिक्षकांच्या मुलाखती. अळणगावात भरली नवनाथ उत्सवाची यात्रा. विभिन्न धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल. तर चला, वेळ झाली आहे आपली रजा घेण्याची. आपणास काही माहिती द्यायची वा काही सुचवायची असेल तर आमच्याशी थेट संपर्क करा. आमचा पत्ता सिटी न्यूज कार्यालय, धनराज लेन, सक्कर 7, अमरावती. आमचा फोन नंबर आहे 2570-326 आणि आमची वेबसाईट ॲड्रेस आहे www.citynews.net.in. अचूक, सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी बघत रहा फक्त सिटी न्यूज.